त्या प्रेस कॉन्फरन्साक तुमकां सगळ्यांक पत्रकार भाव आनी इलेक्ट्रॉनिक मिडियाक वेलकम करता. आयचो प्रेस कॉन्फरन्स सांगपाचो म्हणल्यार टुरिझम डिपार्टमेंट 26/2022 केम विथ द होल आयडिया ऑफ टॉकिंग अबाउट रिजनरेटिव्ह टुरिझम, गोवा बियॉन्ड बीचीस, क्वालिटी ओवर क्वांटिटी, नवे मार्केट स्टेप करपाक आमी सुरवात केली आणि इयर टू इयर आमी प्रोग्रेस दाखयत गेले. एवरी इयर जेन्ना लास्ट क्वार्टर ऑफ द इयर येता तेन्ना कोण नाल्यार कोण इन्फ्लुएन्सर ज्या वेळेस आमी स्टोरीज पळयल्यो, कोण नाल्यार कोण इन्फ्लुएन्सर आपली बुदवंताय दाखोवपाक जो खंय तरी बशिल्लो आसता रिमोटली इन इंडिया और आउटसाइड, starts talking about Goa in a negative manner and trying to portray and talk about how the decline in tourism has happened in Goa and how things are not proper in Goa. हे तांकां उलोवपाचो तांचो प्रयत्न आसता टू ट्राय अँड कन्विन्स टुरिस्ट. हे वारंवार 2022च्यान तांणी सुरू केल्लें आसा आनी जेन्ना जेन्ना तांणी हे सुरू केलें दॅट ओनली स्ट्रेंथन अस टू वर्क स्टील फर्दर अँड एन्श्युअर दॅट नंबर्स हॅव नेवर बीन अ इश्यू इन टर्म्स ऑफ डोमेस्टिक फुटफॉल्स अँड इंटरनॅशनल फुटफॉल्स. आता ह्या वर्साचे 2025 आम्ही जे जानेवारी टू सप्टेंबर समज आम्ही 9 महिने धरले, जातूंतल्यान 3 महिने आम्ही मॉन्सून धरतात आणि अजूनही मॉन्सून चालू आसा आणि लास्ट क्वार्टर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मेन सीजन टाइम म्हणतात जाल्यार वी फर्स्ट थॉट ऑफ शेअरिंग द डेटा लायक हाऊ वी डिड इट लास्ट टाइम. लास्ट इयराक कितें जालें? लास्ट इयराक जालें अशें की सगळे इन्फ्लुएन्सर लास्ट क्वार्टराक बोवाळ मारीत रावले, गोंयांत काय ना, कोण ना, कितें ना. आणि तेन्ना आमी मुख्यमंत्री कडेन उलयतकर आय सेड ओनली वन थिंग दॅट वी वील नॉट टॉक एनीथिंग रायट नाव, कित्याक गोवा वॉज रनिंग फूल, रूमूच नाशिल्ले, रावपाक जागे नाशिल्ले, तेन्ना आमी कितें उलयतले काय म्हणून. सो त्या टायमार वी डिडंट टॉक. बट 13th of Jan, आय रिमेंबर द डेट, त्या तारखेक आमी कॉन्क्लेव घेतलो, सगळ्या स्टेक होल्डरांची मिटींग घेतली, तांचे समजून घेतले आणि वी डिक्लेअर्ड आवर फिगर्स which showed a rise over the preceding year and volume which were much more. आज आम्ही परत सप्टेंबर टू सप्टेंबर म्हणजे जानेवारी टू सप्टेंबर 2024 वर्सेस जानेवारी 2025 टू सप्टेंबर 2025 समज आम्ही कंपेअर केले जाल्यार 2024 समज डोमेस्टिक टुरिस्ट अप टू सप्टेंबर फ्रॉम जानेवारी वे 69,24,938 जाल्यार आज 2025 डोमेस्टिक टुरिझम has gone to 72,96,068, a growth of 5.36%. Similarly, in terms of foreign tourist, जे आम्ही चार्टरच्या माध्यमांतल्यान फ्री इंडिपेंडंट ट्रॅव्हलर्स जे येतात, शेड्यूल फ्लायट्स आम्ही जे चालू केल्यो त्या माध्यमांतल्यान 2024 जानेवारी टू सप्टेंबर आम्ही धरिल्ली 2,59,820 जाल्यार सप्टेंबर 30 तारीख पर्यंत आयचो फिगर दाखयता 3,36,031 म्हणजे 3,36,031, a growth of 29.33% in the flow of international travelers vis-a-vis the last year January to September. Overall growth up to September पहिली जाल्यार overall growth is showing at 6.23% vis-a-vis last year. हे आता करता असताना आमकां सगळ्यांक खबर आसा की टुरिझम पर्यटन खातें और पर्यटन इंडस्ट्री जी आसा इज कॉन्स्टिट्यूट्स मेजरली टू द इकॉनॉमी ऑफ द स्टेट एंड एम्प्लॉयमेंट. 16.43% टू द GDP and roughly about 40-45% of direct and indirect employment. ताच्या खातीर आमी वी आर दॅट मच ओनली कन्सर्न आणि मुख्यमंत्र्या बरोबर काम करून वी एन्श्युअर्ड दॅट ऑल्दो आमकां एअर कॅपॅसिटी आमची लिमिटेड आसा, आमकां जाय तेन्ना ग्लोबल खंयचे कंपनी इंटरनॅशनल डेस्टिनेशन गेले कनेक्टिविटी मेळटली ही अजून चॅलेंज सॉर्ट आउट करता आसतना तातूंत आमी कशें मार्केट डेव्हलप करतले तातूंत आमी पळयता आसतना सीज रशियन वॉज अ मार्केट वी वेंट थ्रू सम न्यू कंट्रीज वीच वी स्पोक्स एकदा ते उलयता आसतना त्रास जाता. एका टिनरबर्ग म्हणून आमी गेले, नोवोसिबिर्स्क म्हणून थंय गेले, मॉस्को गेले, कझाकिस्तान अल्माटी गेले आणि एवरी प्लेस वी हॅव गॉन वी हॅव बीन एबल टू गेट फ्लाइट्स फ्रॉम दीस पर्टिक्युलर कंट्रीज. आणि ह्या कंट्रींतल्यान म्हाका दिसता फक्त ऑक्टोबर 2024 ह्या 4 डेस्टिनेशनांतल्यान जवळ जवळ आमी 34 फ्लाइट्स हॅव बीन कमिंग फ्रॉम रशिया अँड सेंट्रल एशिया. तातून एक कळटा की टुरिस्टांचो मुवमेंट परत सुरू जाला फॉर लॉंग हॉल फ्लाइट्स आणि चार्टर ऑपरेटर्स आणि ताच्या खातीर एक फॉरेन ऑपरेटर्सा भितर एक कॉन्फिडन्स आयिल्ले आसा गोंया भितर गोंया खातीर आणि गोंया ट्रॅव्हल करपाक.
येता त्या म्हयन्यान आता WTM नेक्स्ट वीक आसा वर्ल्ड ट्रेड ट्रॅव्हल मार्ट इन लंडन विच वी आर पार्टिसिपेटिंग आणि तुमकां सांगपाक उमेद जाता की अलॉंग विथ द इंडस्ट्री दॅट वी हॅव स्पोकन TUI which is one of the major charter company UK is starting direct flights from Manchester and Gatwick as far as charters are concerned, which will add as further to gateways from UK to Goa. So मँचेस्टरचे आणि गॅटविकाचे जवळजवळ 30 ते 40 हजार टुरिस्ट फक्त ह्या वर्साक आम्ही एक्सपेक्ट करता विच विल एड टू द फ्लो ऑफ द फॉरेन ट्रॅव्हल. आम्ही या लास्ट 2-3 वर्सान उझबेकिस्तान, कझाकिस्तान, येतेकिनेरबर्ग, नोव्होसिबिर्स्क कशे वेगळे वेगळे जाग्यार गेले आणि नवे नवे टुरिस्ट जे आम्ही पार्टिसिपेट झाले थ्रू रोड शोज पोलंड जावं बाकीचे न्यूअर मार्केट्स वी वर एबल टू पुल टुरिस्ट. ह्या वर्साक वी आर लुकिंग एट नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलँड टू नेम अ फ्यू. एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट म्हणल्यार आमी पळोवंक जाय की रेग्युलेशन्स, इज ऑफ डुईंग बिझनेस आणि बाकीचे रेग्युलेशन घालता आसतना we have ensured that we need responsible tourism and responsibility also needs to be ensured by the stakeholders. पहिल्याच फाटी अशें जालां आसतलें की स्टेक होल्डर्स आमचे ट्रेडिशनल जे भाव आसात ते वॉटर स्पोर्ट्सान आसूं, शेकान आसूं नाल्यार बाकीचे आमचे पार्टिसिपेटींग टॅक्सी भाव सुद्दां आसूं, सगळ्यां कडेन सविस्तर उलोवन चर्चा करून आमी मार्ग काडिल्ले आसा. ताजे खातीर अंदू आनी लास्ट इयर 2 वर्सां पयलीं जाल्यार द शेक्स हॅव स्टार्टेड बिफोर द सीझन. वॉटर स्पोर्ट्सान वी वर एबल टू गिव देम टायमली परमिशन टू स्टार्ट वॉटर स्पोर्ट्स बाय 15th. रेग्युलेटेड तांचे आसचे ताच्या खातीर इम्पॉर्टंटली तांकां कितें सपोर्ट सिस्टम जाय ती दिलीच. एट द सेम टायम इलिगॅलिटीज खंय आसा ती कर्ब करपा खातीर एनफोर्समेंटूय आमी सुरवात केली आनी आतां वी हॅव ऑल्सो टोल्ड देम दॅट एज वी गिव यू द सपोर्ट एनफोर्समेंट ऑल्सो विल बी स्ट्रिक्टर अँड वी विल एन्श्युअर दिस इलिगॅलिटीज आर विडेड आउट. 2025 आमी जवळ 4 लायसन्सां शेकाची जे भायल्या लोकांक दिल्ले ते कॅन्सल केले. सबलीज म्हणून त्यांनी ती केल्ली ते आमी गोंयकारांचो धंदो भायले वचपाक नाका हे आमी जेन्ना प्रयत्न करता तेन्ना ट्रेडिशनल गोंयकारांनी जे शेक घेतिल्ले ते भायल्या लोकांक जे दिल्ले ते जवळ 6 आशिल्ले ते आमी कॅन्सल केले. आनी हातूंतल्यान आमकां एक कळटा की इन टर्म्स ऑफ टुरिजम एज वी लुक एट दीस नेक्स्ट 3 months we are definitely looking at a further growth as far as domestic tourist is concerned and international tourist is concerned. गोवा बियॉन्ड बीच म्हणटा आसतना आमी एरो स्पोर्ट्स पॉलिसी रोखडीच आता जाग्यार येवन इट इज ऑलरेडी गेटिंग नोटिफाईड. वी आर ऑलरेडी गेटिंग द वेलनेस पॉलिसी कमिंग इन सून आणि इको टुरिजम वाडयता आसतना वेलनेसान थंय फोकस येवचो. दॅट इज वाय द गोवा गव्हर्मेंट एज वी टॉक अबाउट गोवा बियॉन्ड बीचीज तातूंत मायज टुरिजम, वेडिंग टुरिजम, तुमचे एडवेंचर टुरिजम, वेलनेस टुरिजमाचेर भर घालून रिजल्ट्स आर स्लोली बीइंग सीन अँड दीस ऑल्सो कॉम्प्लिमेंट्स द होमस्टे जे आमी आतां पर्यंत रिफॉर्म्स काडिल्ले तातूंतल्यान आमची महिला वर्ग जी गांवांत आसा ते आमी टुरिजम इन्क्लुजीव म्हणून तांकां पर्यंत कितें पावची पूण ताज्या खातीर जी आमी सुरवात केल्ली ताजेरूय आज रिजल्ट दिवंक जाले. सो इट इज अ विन सिट्युएशन फॉर बोथ. टुरिस्ट आर कमिंग टू एक्सप्लोर, दे आर गेटिंग बेटर ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सप्लोर नॉट ओन्ली द बीच बट गोवा बियॉन्ड बीचीज. इतर गांवांनी वतकर तांकां होमस्टेची मेळटा, थंय तांकां कल्चर, ट्रेडिशन, कलिनरी पळोवंक मेळटा आनी आय थिंक दीस होल एस्पेक्ट ब्रॉडली इज लिडिंग टू द नंबर्स एंड द ग्रोथ. So new tourists from newer markets coming from international destinations also under Chalo India and देखो अपना देश जे आम्ही कंपनीज कडे टाय अप करून केल्ले तातूंतल्यान डॉमेस्टीक टुरिस्ट समज आता दिश्टी पडटा जाल्यार खूब वाडिल्ले आसा. आज आमी रेजिस्ट्रेशन ऑफ हॉटेल्स पळयतकरूय ताची संख्या वाडल्या आनी ह्या माध्यमांतल्यान सगळ्यांक उलो मारूंक सोदता की आमी जेन्ना इलिगल टाउट्स जेन्ना आमी काडूंक सोदतात आनी आमी ड्रायव्ह कंटिन्युअसली करता इज ऑफ डुईंग अ बिझनेसाच्या माध्यमांतल्यान आमी व्हेरी क्लियरली हॉटेल रेजिस्ट्रेशन ऑनलायन दवरला आनी रिन्युअलूय ऑनलायन दवरला जाल्यार म्हाका दिसता इंडस्ट्री कडेन आव्हान करता, उलो मारता की तुमी हे टाउटिंगाक तुमी सुद्दां तितलेच पयस दवरचे पडटले जितले डिपार्टमेंट पयस दवरता. एलिगेशन्स एंड हॅरसमेंट जे केन्ना आयकूंक येता तेन्ना वायट दिसता कित्याक हे IT एनेबल्ड टेक्नॉलॉजी एनेबल्ड जेन्ना आमी EOD बी करून दवरल्या जाल्यार हें कित्याक जाता काय म्हणून. आज D कॅटेगरी आणि C कॅटेगरी वी हॅव कॉल्ड फॉर डीम्ड अप्रुव्हल आणि हे परत इंडस्ट्रीच्या लोकांक परत याद करून दिता की C कॅटेगरी आणि D कॅटेगरी जी हॉटेलां आसा तांकां डीम्ड अप्रुव्ड आसा. एट द सेम टायम C कॅटेगरीन कंप्लेन्स आयिल्ले आसा की जी A कॅटेगरी आणि B कॅटेगरी म्हणजे 4 स्टार 5 स्टार ती कॅटेगरीची जी हॉटेलाची आसा अपग्रेडेड रिसॉर्ट्स, विलास बरे जे असतात ते स्वतः B कॅटेगरी असताना ते स्वतः C कॅटेगरी घालून घेता आपल्याक. आणि हे आमकां आशिल्ले आनी ते व्हेरिफिकेशन आमी ड्रायव्ह चालू केल्ली आसा.
वी हॅव सेंड नोटिसीस. पूण ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान तांकां उलो मारता की तुमी समज खंयच्या कॅटेगरीन फिट जातात ते स्वताकूच दुसरी कॅटेगरीन चेंज करूंक वचनाकात. एनफोर्समेंट वील बी स्ट्रिक्ट. एट द सेम टायम त्या कॅटेगरीन तूं येता तातूंतल्यान तुका डीम रिन्युअल बी सी आनी डी कॅटेगरी दिल्लो आसा. ताचे खातीर तुमकां 7 दिसां भितर समज टुरिझम डिपार्टमेंट तुमकां रिन्युअल दिना जाल्यार इट इज डीम रिन्यूड. तुमकां आनी येवपाची गरज ना. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स ऑन द ऑफिसर हू कुड नॉट क्लियर द रिन्युअल. बट वी वील नॉट आस्क यू टू कम बॅक फॉर दीस पर्टिक्युलर थिंग subject to your papers being in order fitting into that category. A category आणि B category renewals आणि हाका चडशे विषय येनात. पूण कॅटेगरी मेन येता C आणि C बिकम सो डिसरप्टिव्ह की C कॅटेगरीन 3 स्टार हॉटेल, 2 स्टार हॉटेल, गेस्ट हाऊस ती कॅटेगरी आसपाक जाय. पूण अनफॉर्च्युनेटली when we look at it, the category of hotels which are getting registered in this is very different from where they should have been. They normally B नाल्यार लक्झरी विलास जाल्यार B नाल्यार हातून आसता आशिल्ले A ते चुकून काय कशें हांव ताजेर कमेंट करपी न्हय. पूण हे आमी सध्या व्हेरिफिकेशनाचेर रेक्टिफिकेशन करता आसतना इट इज इम्पॉर्टंट दॅट द इंडस्ट्री ऑल्सो स्टार्ट्स पुटिंग देमसेल्फ रायट अँड टेकिंग इम्पॉर्टंटली द इश्यू ऑफ द फॅसिलिटीज प्रोवायडेड बाय द गव्हर्मेंट ऑफ गोवा. आज शेक लायसन्स, वॉटर स्पोर्ट्स लायसन्स, ट्रेड लायसन्स, तुमकां टुरिझम रिलेटेड एक्टिविटीज जवळ जवळ 7 एक्टिविटीज आमी सगळ्यो ऑनलायन केल्ल्यो आसा. तातूंतल्यान तुमकां डिपार्टमेंटान सुद्दां येवपाची गरज ना आनी इन्स्पेक्शन सुद्दां रँडमली दवरिल्लें आसा. सो जेन्ना आमी एक वाटेन टुरिझम वाडोवंक सोदता त्याच टायमार आमी एम्बेसेडर्स ऑफ टुरिझम जे आमचे गोंयकार भाव आसात तांकां आमी उलो मारतात की तुमी रेग्युलेशन करून वॉटर स्पोर्ट्स चलयात, रेग्युलेशन करून शेक चलयात, गोंयकाराची कलिनरी दाखयात. आमी आज उलो मारता इंडस्ट्री कडेन सुद्दां की put your business right, run it well, we are here to support you. But please ensure that compliances of the department are done in tune with what you should be normally having, not getting out of the window. आमी 2 स्किमी गोंयकारांक खातीर काडल्यो. एक आमी ताका गायड म्हणचे ना, आमी ताका फॅसिलिटेटर म्हणटा. एक स्कीम सेंट्रलाची आशिल्ली जातूंतल्यान फॅसिलिटेटर प्रोग्रामाच्यान जवळ जवळ 72 फॅसिलिटेटर्स आर अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा हू आर गायड्स हू कॅन नॉर्मली गो अँड टॉक अबाउट गोवा. इलिगल टाउटिंग समज आमी काडटले जाल्यार आमकां त्या टायमार बरे रेग्युलर सर्टिफायड गायड्सांची गोंयांत गरज आसा जे गोंय एक्सप्लेन करतले, हिस्ट्री, कल्चर, ट्रेडिशन एक्सप्लेन करतले. पूण तांकां आमी आज कोर्स काडून दिलो. वी हॅव गॉट द कोर्स डावन टू 10th स्टँडर्ड की 10वेचो कितें नॉर्मल जो सेंट्रलचो कोर्स आशिल्लो ग्रॅज्युएट जाय आशिल्लो आनी ग्रॅज्युएट्स आमचे चडशे ह्या जॉबाक एप्लाय करनात. म्हणून आमी तो 10वेच्या निमित्तान हाडलो. 10वेच्या हाका आमी हाडलो आनी 10वेच्या हाका आमी एप्लिकेशनां मागली. आज डिपार्टमेंट परत विल बी एडवर्टायझिंग ऑन दीस पर्टिक्युलर थिंग. वी हॅव शेड्यूल्ड ट्रेनिंग प्रोग्राम. सो 10वेचे जे भुरगे आसा ते जॉब सोदतात नाल्यार गव्हर्मेंट जॉबाच्यानूच अशें राविल्ले आसा तांकां हो एक एडिशनल एक उलो मारता की तुमकां ही ऑपॉर्च्युनिटी टू गेट युअर सेल्फ एज अ सर्टिफायड फॅसिलिटेटर और गायड which can not only be an ambassador to promote Goa but have a very respectable earning in spite of the educational qualification limitations. तांकां आज ऑपॉर्च्युनिटी मेळटा की तांणी सविस्तर हाजेर विचार करून म्हाका दिसता हांगा एनरोलमेंट चालू करपाक जाय. ह्या येता त्या विकान परत एडवर्टिजमेंट येतलो. त्या एडवर्टिजमेंटाक सगळ्या गोंयकारांनी एप्लाय करचे. ते खास करून हे सगळो प्रोग्राम जो काडटा तो आमचे गोंयकारांक फुडें व्हरपा खातीर. दुसरो आमी उलो मारतात ती इज द इंडस्ट्री विच वी आर रिसिविंग कंटिन्युअस कंप्लेन इज ऑन द फोटोग्राफी. फोटोग्राफी बिझनेस हॅज बीन देअर फॉर लॉंग आनी फोटोग्राफी पळयतकर जवळ जवळ सावथाक 59 फोटोग्राफर्स आसात आनी नॉर्थाक 212 फोटोग्राफर आसा. पूण रिपोर्ट्स मेळटकर पयलीं आमकां मेळ्ळें की एकटो फोटोग्राफर आपली कलर्ड कॉपी काडून 10 जाणांक दितालो आनी हे जेन्ना आमकां TPU कडल्यान टुरिस्ट पुलीस युनिटा कडल्यान जेन्ना आमकां कंप्लेनी मेळ्ळ्यो आमी परत थंय पळयलें जाल्यार वी थॉट ऑफ इंट्रोड्युसिंग अ कार्ड सिस्टम. गोवा इलेक्ट्रॉनिक्सा कडल्यान कार्डां करून तांकां QR कोड घालून वी हॅव स्टार्टेड गिविंग देम कार्ड्स. आनी त्या कार्ड्साच्या माध्यमांतल्यान जेन्ना पळयताले तेन्ना परत पळयतकर आमकां एक दिश्टी पडलें की जे लोक फोटोग्राफर म्हणून येता आयच्या जगान एक प्रश्न पडटा की आमकां खरो फोटोग्राफर विचार जाय काय नाका. कित्याक इट इज अ वर्ल्ड ऑफ मोबायल्स अँड एवरीथिंग इज अवेलेबल. एट द सेम टायम जे कोण पोटाक आसा तांचे फ्युचर कशें पळोवप ह्या विचारधारान जेन्ना आमी पळयले जाल्यार हांवें तांचे कडेन डिपार्टमेंटा कडेन मागली नांवां
नावां पळयतकर आय वॉज क्वायट एस्टॉनिश्ड टू सी द नेम्स विच आर देर इन आवर ओन डिपार्टमेंट विच दे हॅव टेकन अर्लियर टू माय टेन्युअर ऑल्सो, नॉट नाव पूण पयलींच्यान. जाल्यार सावथ गोवा पळयतकर नीज गोंयकार म्हणून दिश्टी पडटा. कुतिनो, फेर्नांडीस, रॉड्रिक्स, पंचवडकर, सावंत ही नावां दिश्टी पडटा, चडशीं नांवां. पूण नॉर्थ गोवा येतकर आमी नांवां पळयतकर कुमार, नाथ, महातो, राजबर, सिंग, नट, दिवांगण, नारखेड, यावळे, चटूर ही नांवां आडनांव दिश्टी पडटा. सो प्रश्न पडलो की आमी तेन्ना फोटोग्राफर नवे आमी रेजिस्टर करपाक घेतिल्ले, तर आमी एक व्हेरी सिंपल दवरलें की 15 वर्सांची डॉमिसायल तांणी प्रोड्यूस करची. 15 वर्सांची डॉमिसायल ना जाल्यार आमी फोटोग्राफाक नवे रेजिस्टर करचे ना म्हणून. पूण एट द सेम टायम ओल्ड फोटोग्राफर्स वर हॅव्हिंग देअर रिन्युअल्स डन. पूण ह्या माध्यमांतल्यान येता त्या म्हयन्यान वी विल क्रिएट अ स्कीम फॉर रेजिस्टरिंग पीपल ओनली हू आर नीज गोंयकार, हू विल बी देअर टू क्रिएट दीस एज अ प्रोफेशन. समज 212 समज नॉर्थ गोवा आसा म्हणजे ते जोडटा म्हणून 212 जाले आसतले न्ही. हे आमचे गोंयकार कित्याक जोडूंक शकना? आणि हे गोंयकार स्वता ऑपॉर्च्युनिटी आपल्याक कित्याक सेल्फ एम्प्लॉयमेंट तयार करूंक शकना? आज टुरिझम डिपार्टमेंटान गोंयकारांक येवन आजूय रेजिस्टर करपाक मेळटा जो 15 वर्सां वयर आसा. पूण हे जे फाटले जितले अशें जाल्ले आसा रिन्युअला वेळार जेन्ना दिश्टी पडल्या ते म्हाका दिसता वी वील टेक अप एप्रोप्रिएट डिसिजन ऑफ आयदर कॅन्सलिंग देम or re-looking at the overall scheme or whether we really need to put these photographers ahead. हे म्हाका दिसता पूर्ण तरेन आमकां परत रिव्यू करून येता त्या म्हयन्या भितर वी वील टेक अ कॉन्शियस कॉल वेर वी रिक्वायर टू री-लूक एट दीस फ्रेम. शेवटी पर्यटन इन्क्लुझिव्ह करतले आनी गांवांनी आमी होमस्टे करून महिला वर्गांक फुडार दितले जाल्यार युवकांकूय समज आमी आज वी नीड टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज फॉर देम जाल्यार नीज गोंयकार जे आसात तांचेरूच फोकस समज दवरलो जर तांकां समज कसले ट्रेनिंग जाय म्हाका दिसता पर्यटन खातें रेडी आसतलें ट्रेनिंग दिवपाक. पूण तो गायडाचो कोर्स जावन नाल्यार फोटोग्राफर जावं तो गोंयकाराकूच मेळचो नाल्यार म्हाका दिसता हें सगळें रिन्युअल सिस्टम बंद जावपा जाय. जातूंतल्यान थोडे तुटी पयलींच्यान ज्यो जाल्ल्यो ताजेर इट्स अ कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी घेता आसतना वी ऑल्सो एक्नॉलेज इट. एट द सेम टायम वी आर रेडी फॉर करेक्शन्स आनी ते करेक्शन्स घेवन म्हाका दिसता वी वील डू द नेसेसरी थिंग्स टू एन्श्युअर दॅट सर्टन रिफॉर्म्स वीच आर रिक्वायर्ड to do that enforcement and from enforcement to empowerment. हे आमी पर्यटन खाते येता त्या दिसांनी घेतले टू सी दॅट वी आर मुव्हिंग इन द रायट डिरेक्शन एज फार एज गोवा टुरिझम इज गोईंग. आमी सेंटरा कडल्यान जवळ जवळ लास्ट 4 ते 3.5 वर्सान वी हॅव गॉट प्रोजेक्ट्स वर्थ 472 कोटी 472 crores where projects under Swadesh Darshan 2.0, whether town square under central projects, under छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम अंडर सेंट्रल प्रोजेक्ट, तसोच आमचो हांगाचो युनिटी मॉल. हे प्रोजेक्ट सगळे जेन्ना फुडें वता आज तुमकां पयर आमची कॉन्फरन्स आशिल्ले टुरिझमाचे आनी थंय प्रश्न आशिल्लो की वॉट आर द प्रोजेक्ट दॅट वी नीड टू लूक एट अहेड. म्हाका दिसता गोंया कॉन्सर्टा खातीर इज द न्यू इकॉनॉमी. कॉन्सर्ट इकॉनॉमी इज द न्यू इकॉनॉमी दॅट इज फायंडींग अ ग्रोथ थ्रू आउट द वर्ल्ड. आज कॉन्सर्ट जे जाता अहमदाबादा सारकेल्या हातून record number of people येवन they broke all the records with just one Coldplay coming and playing for the particular concert. आज ऑपॉर्च्युनिटी गोंया खातीर मेळटा तातूंत सगळे प्लग एंड प्ले फॅसिलिटीज तयार केल्यो जाल्यार कंटिन्युअस टू हॅव दीस टायप ऑफ कॉन्सर्ट्स, मेक दॅट सेम प्लेस एज अ डेस्टिनेशन फॉर high end weddings, high end conferences, at the same time which will create a lot of more employment opportunities and other things for the state of Goa, a new economy vertical. आज सगळे स्टेट्स ट्राय करता पूण म्हाका दिसता आमी जेन्ना सेंट्रा कडेन उलयले सेंट्राच्या माध्यमांतल्यान आमकांय सपोर्ट मेळिल्लो आसा आनी कॉन्सर्ट इकॉनॉमी खातीर जो कॉन्सर्टा खातीर जो आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय पडटा टू गीव प्लग एंड प्ले. म्हणजे फाल्यां कोणूय आयलो आनी येवपाचें त्या जाग्यार सगळें इन्फ्रास्ट्रक्चर आसता त्या इन्फ्रास्ट्रक्चरान येवन दे प्ले. टुरिस्टांचे बाकीचे सगळ्यांची काळजी घेतिल्ली आसता, ते कोण परफॉर्मरांची काळजी घेतिल्ली आसता अँड दॅट इन्फ्रास्ट्रक्चर बिकम्स अ 365 डे फॉर पीपल टू कम प्लग अँड प्ले. सो ते प्लग अँड प्ले फॅसिलिटीज घेवन कॉन्सर्ट इकॉनॉमी फुडें व्हरप ह्या विचारधारान आमी आज फुडलीं पावलां काडटात आनी पूर्ण तरेन एक नवी लिगसी तयार करप मुख्यमंत्र्याक घेवन तातूंतल्यान पर्यटन नॉट ओन्ली रिमिट्स इटसेल्फ टू द सन, सँड अँड सी बट स्पोर्ट्स, स्पिरिच्युअलिटी आनी सॉफ्टवेअर घेवन
नवी दिशा आमी काडटा आसतना इन्फ्रास्ट्रक्चर जी गरज आसता त्या टुरिस्टांक तोय करपाचो आमचो ह्या माध्यमांतल्यान प्रयत्न आसा. सो इन समिंग इट अप, we are very optimistic about this particular season and the numbers that will come and the type of people from the areas which they will come. So I should thank our teams who have been continuously working on this aspect and our Chief Minister for his continuous support. जातूंतल्यान पर्यटन डिपार्टमेंट आपले काम करता आसतना चॅलेंजीस आसात आणि चॅलेंजीस आमी मुख्यमंत्र्याक घेवन सॉर्ट आउट करतात, पूण आमी डिपार्टमेंट म्हणून उलयता, इंडस्ट्री म्हणून न्हय. बट इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, कित्याक इंडस्ट्री म्हणटकच ट्रान्सपोर्ट, एनिमल हजबंड्री, पुलीस अशे कितलेशेच एजन्सीज बरोबर लागता, जातूंतल्यान तांचे कडेन आमी कंटिन्युअस सविस्तर चर्चा करून वे आर सॉर्टिंग आउट इश्यूज अँड एन्श्युरिंग दॅट अ स्मूथ टुरिझम फील ऑर टुरिस्ट गेट्स अ गुड फील ऑफ गोवा ह्या विचारधारान आमी फुडें वतात. ह्या माध्यमांतल्यान तुमकां एकूच म्हणटा की येता त्या सिजनान वी स्टील एक्सपेक्ट that influencers will come play their role. I don't want to comment on the influencers कित्याक माहिती आनी स्टोरी येता, पूण इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रेस माध्यमांक एकूच तुमचे कडेन रिक्वेस्ट करता की तुमी आमचे एम्बेसेडर. ताजे खातीर खंयची स्टोरी घेता आसतना रिस्पॉन्सिबली चॅक करून घेवची आणि इन्फ्लुएन्सर जे आपले सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान जे आपले आपले विचार मांडून सोदतात फॉर वॉट एवर रिझन्स, वेदर इट इज पर्सनल ग्रॅटिफिकेशन ऑर वॉट एवर, तातूंत गोंय बदनाम करून सोदता. तुमच्या माध्यमांतल्यान तांचेय म्हाका दिसता विचार घालता आसतना आमच्या डिपार्टमेंटा कडल्यानूय विचार घेवन घालचे हे तुमच्या कडेन उलो मारता आणि अशेंच बरोबर काम करुया म्हणून तुमच्या माध्यमांतल्यान इलेक्ट्रॉनिक मिडिया तशेंच सगळ्या स्टेक होल्डरां कडेन उलो मारता. We spoke about the deemed licenses and deemed licenses. But तुमकां डेटा ना तर बाबा खंयच्या कॅटेगरीन कितले हे आहा पळय हॉटेल्स, and if you all have, then how come they still go with all these things? ते आपणाची कॅटेगरी देंवन वयता पळय. नाही दोन तरेचे आसा. आमी 3,600 हॉटेलां आशिल्लीं 3,647 3647 hotels were there in 2022 when we took over. Ease of doing business हाडटकर आमी तांचे डॉक्युमेंट्स देवेले. आमी तांकां म्हणलें टुरिझम एक्टिविटी तुमकां एनओसी दिता, डज नॉट मीन दॅट तुमकां दुसरी पंचायत, पोल्युशन कंट्रोल बोर्ड सगळे तुम्ही परमिशन घ्या, पूण सगळी 25 परमिशनां घेवन टुरिझमाक तुम्ही अप्लाय करच्या पेक्षा टुरिझम एक्टिविटीक आमी तुमकां परमिशन दिता. त्या खातीर 3,600ची वी वेंट टू 9,166 एज ऑफ लास्ट मंथ, तो 9,166 9166 हे हाडटकर अवेअरनेस थ्रू आउट द स्टेट ऑफ गोवा, TTAG, गोवा चेंबर सगळें इन्फॉर्म केल्लें आसा. आतां हांव समज हॉटेलियर, म्हाका स्वता पयलीं आमी कितें केलें, इन्स्पेक्शन्स पयलीं रँडमली दवरलीं, पयलीं इन्स्पेक्शन जावंक जाय, मागीर रिपोर्ट जावंक जाय, मागीर आमी तुका परमिशन तें बंद केलें. आमी मदींच रँडम इन्स्पेक्शन काडया, सद्या एक्टिविटीक परमिशन दी, त्या प्रमाणे आमी चालना चालू केली. हालींच्या हालीं वी स्टार्टेड नोटिसिंग दॅट द टाउटिंग बिझनेस इन दीस एरियाज अगेन स्टार्टेड, फॉर वीच वी स्टार्टेड व्हेरीफायिंग वाय इट इज हॅपनिंग. देन वी रियलाइज आणि आम्ही चालूय केला व्हेरिफिकेशन प्रोसेस की A कॅटेगरी आणि B कॅटेगरी म्हणजे 5 स्टार 4 स्टार लक्झरी विलास, ते प्रॉब्लेम काय नसता. ते येतात, नवे घालतात, रजिस्ट्रेशन करतात, रिन्यू करतात, चालले. म्हणजे ताज दर, हिल्टन दर, खंयची ती हॉटेलां आहात. C आणि D कॅटेगरी व्हडलो इश्यू नसता. ते तुझे होम स्टे, धाकटे स्मॉल गेस्ट हाऊसेस, तसले टायप ऑफ ते प्रॉब्लेम ना. C कॅटेगरी इज अ कॅटेगरी विच हेज विथ स्विमिंग पूल, विदाउट स्विमिंग पूल, रेस्टॉरंट. सो आम्ही जेन्ना आता we are restarting that model to ensure that we are making it more easy in tune with 5 star, 4 star, 3 star. जे सेंटराचे आसा तेन्ना ह्या C कॅटेगरीन we have found certain issues which need to be recategorized. So verification चालू केला आणि सायमल्टेनियसली जे क्लियर आसा D कॅटेगरी आणि C कॅटेगरी तांकां डीम्ड अप्रुवल दिवपाक लायिल्ले आसा. विदीन 7 days रिन्युअलाक तांणी परत मागपाची सुद्धा गरज ना. आज एप्लाय केलें, डीम्ड रिन्यूड इन 7 days. आणि हे आम्ही ऑलरेडी 6 महिने पयलीं चालू केल्ले. पयर रिव्ह्यू करतकर कळ्ळें की देर आर सम शॉर्टफॉल्स कमिंग फ्रॉम द इंडस्ट्री वेर दिस वे दे. सो द डिपार्टमेंट वॉज स्लाइटली कन्फ्यूज वॉट निडेड टू बी डन. वी हॅव टोल्ड देम व्हेरी क्लियरली गो फॉर व्हेरिफिकेशन आणि कॅटेगरी त्यांची खंयची बसता ती तरी अलायन कर. त्या टायमार कोणें अप्रूव केल्ली, कितें केल्ली, तो डेटा म्हाका दी म्हणून कशें जाल्लें तें. बट एट द सेम टायम एन्श्युअर दॅट दीस आर गोईंग अहेड, सो दॅट जो धंदो करता धंदो करून परमिशन फाटल्यान धांवचें न्हय म्हणून. सो हें व्हेरी क्लियर दवरून हॉटेल इंडस्ट्रीक घेतिल्लें आसा. आता एज ऑफ नाव म्हाका दिसता लास्ट विकान आमी कमीच कमी 16 अराउंड 15 ते 16 ऑलरेडी नोटिसी काडल्यो तांणी लास्ट वीक.
सो दे कंटिन्युअसली व्हेरीफाईंग टीम इज ऑलरेडी ऑन फील्ड. सो एक टीम कंटिन्युअस वता आनी सी व्हेरिफिकेशन कॅटेगरी सी कॅटेगरीन जवळ जवळ 4,000 हॉटेलां आसा आनी ते व्हेरिफिकेशन ऑलरेडी चालू केलां. टीम ऑलरेडी धाडून दिल्ली आसा. सो व्हेरिफिकेशन वील टेक लिटल टायम. बट जशे येतात आमी व्हेरीफाय करीत आसात आनी व्हेरिफिकेशना प्रमाणे आयले की इमिजिएट नोटीस इज बीइंग इशूड. म्हणजे ते डीन आसा ते सीन करपाक सोदता. ना 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 डी इज सकले कॅटेगरी. म्हणजे ए म्हणजे डी म्हणजे तुझे हे रे गेस्ट हाऊस तसले. ए कॅटेगरी इज द प्रीमियम कॅटेगरी. एक बी आसता ते सीन नोंदणी करपाक ए बी ला. ना ना ए आणि बी आसा पळय तांणी इल्ल्यानी नोंदणी सीन केल्या. ती दे शुड बी इन बी और ए कॅटेगरी. दे शुड बी इन बी और ए कॅटेगरी. दे कॅनॉट बी इन सी कॅटेगरी. कित्याक थोडी डिसिजनां देर आर सम डिसिजन्स which happen which will look very unpopular as of today but will be very good for Goa and Goans at large in the long run. So ताज्या खातीर ज्यो थोडी आमी डिसिजनां घेतात ती डिसिजनां बरोबर इंडस्ट्री कडेन मागता की तांणी पार्टिसिपेट जावन बरोबर करचें. You spoke about this 4,700 crores getting from center. 472 472, sorry. मेळ्ळे So, ऑलरेडी. मेळ्ळा. So, but तितून issues तुमच्या ओल्ड गोवा युनिटी मॉल we have been facing issues. So how are you coping up with See, I that? think everything has a solution. Right now, let us discuss those issues separately, individually. जाय त्यांना आता collectively, I'm more on the numbers that we have spoken to you and the tourism and the way ahead and what we are doing. कित्याक important as a figures लोकांकडे फुडें येवप. कित्याक story line पयली जाल्यार there are people already trying to influence and say there is decline. Where is the decline? So when there are certain people who are doing it on purpose to defame Goa in terms of tourism, we are sitting here to say with numbers that we are the growth pattern is being spoken to you, not the decline. So very clearly the message is tourism on foreign tourist travel and the domestic travel is on an incline, not on a decline. आणि खंय रेक्टिफिकेशन करचें पडटा जें तुका फोटोग्राफर हे सांगलें. नीज गोंयकारांक स्कीम नीज गोंयकारांक हे करून ती आमी आतां स्कीम काडटा. गायड फॅसिलिटेटर आज उलो परत मारता की एड तो परत काडटलोच नेक्स्ट वीकान. पूण इम्पॉर्टंट आसा की तुमी एप्लाय करा. गोंयकारांनी एप्लाय करप. गोंयकारांनी ताजी एडवांटेज घेवप. ट्रेनिंग आमी दितले. ट्रेनिंगाक तुवें फीस सुद्दां दिवपाक गरज ना. अँड वी वील ट्रेन यू टू बी एडिशनल फॅसिलिटेटर. सो सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी तुका येता. एज अ गायड यू आर एबल टू बी अ एम्बेसेडर ऑफ गोवा अँड क्रिएट न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू अँड ऑल्सो हेल्प पीपल एक्सप्लोर गोवा. आज कितले गोंयचे हिडन ज्युवेल्स आसा जे कोणाक खबर सुद्दां ना. So it's time that everybody participates. This is our initiative to ensure that that is done. At the same time, as I spoke to you, we need to look at enforcement in certain things. की भायले येतले आनी गोंया हांगा जातले फोटोग्राफर आनी चलयतले ते म्हाका दिसता मान्य ना. आनी ते थोडे म्हाका दिसता आमी येवच्या पयलीं जाल्यार तांकां रिन्यूवल मेळिल्लें आसा. थोड्यांनी 5-5 वर्सां रिन्यू करून काडल्या. 1 वर्स न्ही, 3 वर्स न्ही, 5 वर्सां. It is available 5 वर्सां. But I think that should be boiling down to properly to empower our youth and enforce it on the people who do not belong to the state. So 15 वर्सां समज डॉमिसायल ना जाल्यार इमिजिएट रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन हे पयलें चालू जातलें. What is the growth percentage you are expecting by the end of this season? End of this season. So it is not. We are very ambitious and very optimistic. So season सुरू जावच्या पयलीं तेन्ना numbers are showing a growth. Normally growth is shown in the last quarter which makes up for the 6 months of the second half of the year. But growth is shown in the 3 months of the monsoons also. जे monsoon tourism ह्या फाटी प्रमोट केलें जे फर्स्ट टाइम एअरलायन पार्टनर केली, हॉटेल बरोबर आयले, इंडस्ट्री बरोबर आयली, गव्हर्मेंट बरोबर आयला आणि जे पॅकेज काढले तातूंत जून म्हयनो सुद्दां गेव गुड नंबर्स. टुडे इज शोईंग इन सप्टेंबर. सो म्हाका दिसता ऑक्टोबरान सुद्दां आमी नंबर आज डिक्लेअर करूना पूण ऑक्टोबर नंबर्स आर व्हेरी वेलकमिंग. म्हणून तुका हांवें सांगलें ऑक्टोबर 25 जवळ जवळ ह्याच म्हयन्याक 34 चार्टर फ्लायट्स हॅव ऑलरेडी कम डावन फ्रॉम these 4 countries. 34 फ्लायट्स ओनली फ्रॉम द मंथ ऑफ ऑक्टोबर. सो वॉट आय एम ट्राईंग टू पुट इट टू यू. आता नोव्हेंबर डिसेंबर उरला. सप्टेंबर पर्यंत फिगर तुका सांगलें हांवें. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डेफिनेटली विल बी मोर ऑप्टिमिस्टिक. We'll be looking at, and wherever things are required to be done with the help of the Chief Minister, will ensure that we give good feel to the tourist. पण ती रॉंग मेसेज ज्या माध्यमांतल्यान लोक प्रयत्न करता तांकां करेक्ट उत्तर. टॅक्सी घराचो इश्यू अजून सॉल्व जालो ना. त्या खातीर कितें? टुरिझम परत टॅक्सी घराचो इश्यू अजून गोंयांत सॉल्व जावंक ना आनी गोवा मायल्स आनी तेंचे केन्ना केन्ना कॉन्फ्लिक्ट जाता. कितें जाता ना मरे, देर आर सर्टन चॅलेंजीस एवरी टुरिझम डेस्टिनेशन फेसीस.
आमकां टॅक्सीचो विशय सविस्तर मुख्यमंत्र्यान हातान घेतिल्लो आसा. थोडे डिले जाल्यार खरे, पूण ताज्या मनान, ट्रान्सपोर्ट मिनिस्टराच्या मनान, म्हज्या मनान आनी तशेंच सगळ्या आमदारांच्या मनान एक आयलां की डिजिटल प्लॅटफॉर्म जावपाक जाय. सो डिजिटल प्लॅटफॉर्म करपाक थोडे म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान ह्या दिसांनी मिटींग मागयतकर म्हाका दिसता खुबशे इश्यूज रिजॉल्व जातले. हे जावचेच पडटले कित्याक डेली जेन्ना आमी सोशल मिडिया पळयता, बाकीचे पळयता, इट कॅनॉट बी टेकन की टॅक्सी भाव गोंयकार आनी क्वचित दोग जाण दादागिरी करतले, टुरिस्टाक एक्सपिरियन्स जे दाखयतले ते सोशल मिडियार करतले आनी आमी इतले इतले जावंक शकना. जो मस्ती करता ही वील हॅव टू फेस इट. सगळे टुरिस्ट भाव, टॅक्सीवाले भाव वायट न्ही, सगळे बरे एम्बेसेडर. पूण दोग तीग जाण ट्रबल मेकर जे असतात पळय तांचेर म्हाका दिसता सरकारान वेगळ्या तरेन विचार करचे पडटले. कित्याक हे लोक गोंयचे नांव बदनाम करता जे जगभर आमकां उत्तर दिवचें पडटा. तूं जसो आज आमकां विचारता तसोच आमकां खंयी गेले की प्रश्न पयलो येता टॅक्सीचो इश्यू सॉल्व जालो काय म्हणून. टुरिजमाक फरक पडना तरी टुरिस्ट येतात, पूण इन द लॉंग रन आमी समजून घेवपाक जाय दॅट वी आर किलिंग दॅट सेम चिकन ऑर द विच इज गिविंग दीस गोल्डन एग्स. ती आमी कोंबडेकूच मारतले जाल्यार अंडी आनी खंयची येतली. सो ताज्या खातीर पयलीं ह्या लोकांनी पयलीं विचार करचे पडटले की आपल्या एक टॅक्सी खातीर आपूण टुरिजम वाट लायता म्हणून हे तकलेन वचपाक जाय. अँड ही शूड बी रिस्पॉन्सिबल फॉर दीस. आनी म्हाका दिसता येता त्या दिसांनी एनफोर्समेंट इन दीस एरिया स्टील वील बी स्ट्रिक्टर दॅन वॉट इज हॅपनिंग टुडे. The nuisance bill, we have had limitations in terms of putting the new fines in place because the assent from the governor, he's come just last week and getting notified. Notification is getting. Once the notification is done, like पयर कितें जालें एक 24 तारखेक नोटिफाय जाला. सो आतां न्यूसन्स तुका 20 वाडटले, पूण फाटीं जे आमचे फीज आशिल्ले वी कुडंट गो मोर देन 50,000 रुपीज because that was the structuring in the earlier rules which were framed. So in nuisanceच्या हातून आता we get enough enforcement and finding ताका तितले आता power extra मेळटा. पयर कारंजालो बोवाळ जालो इव्हेंटाक लागून तेजेर कारंजालाचे नुस्तेकारान सांगलें की हेच्या फुडें आमी केन्नाच असले इव्हेंट करूंक दिवचे ना. वयल्यान ते लोकल्सांक दादागिरी करूंक लागले कित्याक तेजे कडेन टुरिजमाची परमिशन नाशिल्ली. सो हेच्या फुडें मागीर आतां आयन बी आसा. सो ते इव्हेंट कशे सो जाताले पूण तेजे सेम अशें कशें की तुमची टुरिजम मिनिस्टर तुमचे सगळें आमचे सगळे tourism बीच तुमची चे सगळे पर्सनल तुमचे कोणी येता आनी कितेंय करता आनी तुमी उगी रावता मागीर एक्शन घेतलें जाय. तुमकांच खबर ना. आता तो विचारतालो प्रश्न पळय न्यूसन्साचो तो त्या दिसा म्हाजे कडेन अवेलेबल नाशिल्लो तो एप्लाय करपाक. पूण इट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन दॅट यू आस्क मी नाव ऑल्सो. मिरामारचो इव्हेंट जो जालो इज अ व्हेरी क्लासीक एक्झाम्पल. कसलें क्लासीक एक्झाम्पल? क्लासिक एग्जाम्पल की ए हाय हँडेडनेस ऑफ एन IPS ऑफिसर हाव हाय इट कॅन गो. हे IPS ऑफिसर दिल्लीच्यान गोंया येता 3 वर्सां. तांकां ते गोंय म्हणटा ते केन्ना कळत ना आनी तांकां दिसता की तांचे कितें म्हणटा ते चलता म्हणून बिईंग अ IPS ऑफिसर. गोंयकाराचे सेंटिमेंट्स पयले समजून घेवपाक जाय आनी गोंयकाराचे सेंटिमेंट समज समजून घेतले जाल्यारूच तो मनीस जो IPS ऑफिसर गोंय येता ताका गोंयकार म्हणटा तो कितें तो कळटलो. अनफॉर्च्युनेटली द एपिसोड डेट डे ऑल्सो इज लिंक टू अ सिमिलर मॅनर ड्यू टू द हाय हँडेडनेस ऑफ दीस पर्टिक्युलर IPS ऑफिसर. हे असो इन्सिडंट त्या दिसा जालो जंय टुरिजम डिपार्टमेंटान जे आर रिलेटेड टू गिव परमिशन हॅड नॉट गिवन एनी परमिशन. अरे आता मिरामारचो तुमी इन्सिडंट घेतला आनी तुका म्हणटा मिरामार इन्सिडंट धरलो जाल्यार थंय आसा कितें चलता कितें थंय तुका विचारता. रामपोणकाराचो धंदो. आतां रामपोणकाराचो धंदो जंय चलता थंय तूं इव्हेंट हाडून घालता जाल्यार चड इम्पॉर्टंट खंयचें? रामपोणकाराचो धंदो मरे तो, आमचो गोंयकार मरे तो. तो रामपोणकार पयलींच्यान ट्रेडिशनल गोवन जो रामपोणकार आसा तो आज तुझे वॉटर स्पोर्ट्स आनी हातून खंय खंय गेला आसतना रापण अजून मारता. तो रापण जी मारता आनी धंदो जो करता आनी जे लोकांची पोटां भरता त्याच जाग्यार समज असले इव्हेंट विदाउट एनी परमिशन विदाउट एनीबडी नोईंग येतले जाल्यार तूं कितें म्हणटलो हाजेर? हांव म्हणटलो की हे इलिगल एक्टिविटी कॅन हॅपन बिकॉज दीस पीपल
people who try to give permission never understood Goa. हांव उलटें म्हणटलो, हांव म्हणटलो ट्रेडिशनल जे आमचे रापणकार जे धंदो करता दॅट इट सेल्फ कॅन बी अ टुरिजम एक्टिविटी. कितें म्हणटा तूं? एक्चुअली पळोवंक गेलो जाल्यार ट्रेडिशनल एक्टिविटी आमची हाची न्ही रे, रापण ओडपाची न्ही रे. सो रापण ओडटा तीच समज आसा जाल्यार तीच एक्टिविटी जाता न्ही. सो फाल्यां कोणे मंत्र्यान फोन मारून नाल्यार कोणे आमदारान फोन मारून आमी पयलीं समजून घेवपाक जाय की हे रापण मारपाचो विशय इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग. आणि हे सगळें समज जाले जाल्यार हे हाय हँडेडनेस ऑफ वन ऑफिसरा खातीर जे जाल्ले तातूंत ताकाय आमकां समजून घेवपाक जाय. यू कॅन फर्स्ट ऑब्स्ट्रक्ट समथींग एंड गेट अ इव्हेंट. चल्ल्या ती एक्टिविटी बंद करून तूं इव्हेंट हाडूंक शकना. यू कॅन मेक अ इव्हेंट बाय डिस्ट्रॉईंग अनदर एक्टिविटी. सो हे खुबशे विशय केन्ना कळटा जेन्ना त्या मनशाक गोंयच्या भितर मोग आसता, गोंयकारा भितर मोग आसता आनी गोंयकारा भितर पडिल्ले आसता. मिरामारचो इन्सिडेंट इज अ व्हेरी क्लियर एक्झाम्पल. ह्या सगळ्या इन्सिडेंटान ताणें परमिशन त्या मनशाचें नाशिल्लें. त्या मनशाक इन्सिडेंट नासतना ताणें केलें आनी केलें जाल्यार कोणा खातीर केलें हें तुका क्लियर सांगलां. डिपार्टमेंटान परमिशन दिवना पूण डिपार्टमेंटान योग्य तरेन ताजेर रेकॉग्निशन घेवन FIR फायल केली. ताका हांवें त्यो गाडयो इम्पाउंड करपाक लायल्या. त्यो गाडयो इम्पाउंड जावपाक जाय. एट द सेम टायम तो इव्हेंटाच्या मनशाचेर ताका ऑलरेडी फायन लावपाक लायिल्ली. He couldn't move more than 50,000 because that although we put it as a nuisance, taka त्यापर्यंत हे एसेंट मेळनाशिल्ल्यान he didn't have that part to do it. Henceforth this type of things. तुम्ही जरा पावस आशिल्लो, पावस दर्या तितलो बरो नाशिल्लो. हे सगळें जो पर्यंत डिपार्टमेंट स्टडी करना तितले पर्यंत फुडें वचना. अदर डिपार्टमेंट्स आर इनवॉल्ड, रामपणकार तेंचे आर इनवॉल्ड आनी तूं बापायले बेस कशें येता आनी हांगा करता एक्टिविटी आनी चलता. म्हणजे कितेंय चलता आणि कितेंय जावंक शकता. आय थिंक दीस पर्टिक्युलर टायप ऑफ थिंग्स इफ दे क्लेम that permissions were given by the police, then the concerned police officer is sentiments गोंयकारा खातीर कितें आसा ते ह्याच माध्यमांतल्यान दिश्टी So पडटा. IPS, you mean to say IPS officer did their illegalities? कोण तो तेका विचारलं. You mean to say that? तुम्ही ते कोण तो आणि ते करच्या पेक्षा हांव तुका एकूच म्हणटा परत परत ते तुम्ही So, no, पावतले no, आनी no. घ्या. So you mean to say that IPS officer, concerned IPS officer did that illegality? हांव एकूच म्हणटा यू कॅन मेक समथींग बाय डिस्ट्रॉईंग समथींग. No, yes, sir. Illegalities केल्या. आता आयन मॅन जावपाचो आसलो तो इव्हेंट कसो जातलो कित्याक ते आयर्न मॅन त्या एरियेन आणि बाकीचे करता असताना सविस्तर समज त्या एरियेन जाता जाल्यार आयर्न मॅन हेवटेन जाता पण जाता सुद्दां जाल्यार एवरी डिपार्टमेंट कोऑर्डिनेटेड रामपणकार इन्क्लुसिवली थॉट जावन जाता. धंदे वाट लावन कांय जायना. सगळें जाता आसतना एवरी स्टेक होल्डर इज स्पोकन टू. सो ताज्या खातीर जे कोण कितें करता तांणी चिंतून करपाक जाय. पर्यटन मागीर एक हांगा थोडे वाट लागले. अजून कितें जालें टुरिस्ट जे आयले ते रॉंग मेमरी घेवन गेले. टुरिस्टांक दिसलें हांगा इव्हेंट सारको नाशिल्लो. तो खंयचो भायलो आयलो तो घेवन गेलो. कितें जालें? सर अमित पालेकरान एक आरोप केला की कोस्टल बेल्टाक सर एक्सटॉर्शन चालू आसा. बिझनेसेस जे येतात न्यू बिझनेसेस त्यांच्या कडसून एक्सटॉर्शन घेवपाक स्टार्ट केला. मागीर अमित पालेकरचे स्वताचे रेस्टॉरंट आसा ताका कितें त्रास जाता की अमित पालेकरचे रेस्टॉरंट आसा वागातोर काय तरी ताका त्रास जाता काय ताका इन्फॉर्मेशन मेळ्ळा की दुसऱ्याक त्रास जाता म्हणून. काही लोकांनी कॉल केल्ले खंय की कोस्टल भितर बिझनेस ना करता थंय समज आसा इट्स अ व्हेरी सिरियस इशू. लायटर नोट सोड पण अमितान समज ते दिल्ले आसा हांव जाल्यार पर्सनली अमिता कडल्यान डिटेल्स घेतलो आनी तसले समज आसा कित्याक टुरिजमान आमी व्हेरी क्लियर दवरिल्लें आसा. इनफॅक्ट आवर टुरिजम पुलीस युनिट हॅज बीन टोल्ड टू एक्ट. पूण हातून समज कितें समज खंय कोणाचे कितें समज आवाज आसा नाल्यार करता प्रयत्न आसा आय वील डेफिनेटली एन्श्युअर दॅट एक्शन इज टेकन. ताणें समज ताजे कडेन डिटेल्स आसा ताणें डेफिनेटली आमकां शेअर करचे. आय वील पर्सनली एन्श्युअर एक्शन इज टेकन. जाय पडल्यार मुख्यमंत्र्या कडेन उलोवन समज डिपार्टमेंट म्हजें नासलें आनी खंयचें आसलें त्या डिपार्टमेंटाच्या लोकांकूय समज ते इनवॉल्व खंय कोण आसात तांचेर एक्शन जावचेंच पडटलें. कित्याक हे असले विशय सीझन टायमार समज एक पार्टीचो लिडर समज एलिगेशन्स घालता जाल्यार ते एलिगेशन्साक म्हाका दिसता आयदर ही हॅज टू सबस्टेन्शिएट विथ प्रॉपर प्रूफ that this is what it is and I will promise him that due action will be taken if it is pertaining to any correlated department which is talking, which is collectively where somewhere is that also if he shares I will talk to the chief minister. Sir, last thing, we got a new chairman. First and foremost म्हाका दिसता आज आमचो चेअरमॅन बाब केदार नाईक आज ताणें चार्ज घेतिल्लो आसा न्यूली अपॉइंटेड चेअरमॅन ऑफ गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. I heartily congratulate him.
केदार म्हणटा तो बॉय वॉज कनेक्टेड व्हेरी मच टू द ग्राउंड आणि अंडरस्टँड वॉट्स नीड टू बी डन. गणेश भाऊन आतापर्यंत एज चेअरमॅन बिफोर बिकमिंग द स्पीकर हॅज हँडल द पोझिशन व्हेरी मॅच्युअर्डली, हँडल द पोस्ट व्हेरी मॅच्युअर्डली आणि एन्श्युअर्ड दॅट वी वर्क टुगेदर इन द बेटरमेंट ऑफ टुरिझम. शेवटी टुरिझम चलतले जाल्यार दोन चाकां आसतात, एक डिपार्टमेंटाचें आनी एक आमची SPV कॉर्पोरेशन जे प्रॉपर्टीज नाल्यार जी इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स घेता. आणि हे दोगूय जाण बरोबर चालना केली जाल्यार स्कुटीची व्हिलां बरोबर चलता आनी बरें आसा. केदार आयिल्ल्याक तेच कॉन्फिडन्स म्हाका केदारान आसा की जे गणेश भाऊन आतां पर्यंत करून गेला बरें काम, तें बरें काम केदार फुडें व्हरतलो. टुरिझमा खातीर जे कितें जाय वी हॅव टू वर्क टुगेदर अँड वी वील वर्क टुगेदर. आयदर वे वी आर नेबर्स आनी आमी सदांच म्हणटा परवरी आनी सालिगांव भाव भाव म्हणून. आनी ते भाव भाव हांगा आसा जाल्यार म्हाका दिसता काम करपाक मजा येतली पयली भशेन. आनी वी वील एन्श्युअर दॅट वॉट एवर रिक्वायरमेंट ऑफ टुरिझम इज देर थ्रू हीज कॉर्पोरेशन ऑर माय डिपार्टमेंट वी वील वर्क टुगेदर. खंय हेल्प जाल्यार मुख्यमंत्र्या कडेन घेतले अँड एन्श्युअर दॅट वॉट इज रिक्वायर्ड इन टर्म्स ऑफ गेटिंग द विजन प्रोसेस रायट ऑर द थॉट प्रोसेस रायट ऑफ टुरिझम. बरोबर बसून सविस्तर चर्चा करून ताजेर फुडले मार्ग काडटले. आय कॉंग्रॅच्युलेट हिम अँड विश हिम ऑल द बेस्ट इन द टेन्युअर ऑफ अ चेअरमॅन गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लास्ट क्वेश्चन, तुमी तो टाउट्साचो विशय काडिल्लो पळय की पणजेन पळयलें जाल्यार दिवजा सर्कल टू मिरामार हांव कितलेशे टाउट्स येतात, सामके गाडयेर रस्त्यार येता आनी ते आडयतात. आमी केन्ना तांकां धरून व्हरता तेन्ना कांय पळोवंक ना. तुवें केन्ना मिडियान दाखोवना? तुवें केन्ना दाखयलें मिडिया? मिडियान आज दाखय म्हणा, आज कवर करून दाखय. कित्याक आमी पुलिसेक म्हणटकर पुलीस म्हणटा आमी उबारले. मिडियान दाखयल्यारूच डिपार्टमेंटाक कळटा काय डिपार्टमेंटाकूय नाही आता आम्ही पुलीस नाही, पण आम्ही एक कंटिन्युअस ड्राईव्ह घेतला टू क्लिन्स आउट टाउट्स. इलिगल टाउटिंग काडचे ते बिचार आसूं सिटीन आसूं आणि मुख्यमंत्री त्याच विचाराचो आसा आनी आमी करीत आसा. सो हांव तुमकां उलो मारता, जंय जंय टावट दिसता ते व्हिडिओ काडत आनी घालप पण टावट दिश्टी पडलो म्हणून. आनी तो पुलिसेक धाडया आमी की टावटांक कितें दिश्टी पडटा काय म्हणून पुलिसेक रिप्लाय दिवची पडटली और उबारचो पडटलो. म्हज्या म्हायती प्रमाणे पुलीस इज डुईंग देयर जॉब रायटली इन टर्म्स ऑफ क्लिन्सिंग. आमी कालांगूच एक्झाम्पल घेतले, तांचो PI परेश नायक हॅज बीन डुईंग अ कमेंडेबल जॉब ऑफ क्लिन्सिंग द टाउट्स. पूण फाल्यां समज रस्त्यार थंय दिश्टी पडले टावट दिश्टी पडटा व्हिडिओ धाड मरे. म्हाका दिसता तुमी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेता एज मिडिया आनी तुवें जशें म्हणलें दिवजा सर्कल टू खंय तरी दिश्टी पडटा म्हणून लायनी ना ते सारखे आसत तुझे आणि असतले बी आमकां एकदा एकदा रातचे दिश्टी पडटा आसतले. पूण हेच तुम्ही मिडिया तर्फे यूज द पावर ऑफ मिडिया टू मेक देम अकाउंटेबल द डिपार्टमेंट्स विच नीड टू एक्ट ऑन दिस टाउट्स. टाउटिंग धंद्यानूच गोंयचे टुरिझम वाट लागिल्लें आसा हें पयले सजन सांगता. हांगा कॉम्प्रोमायज फॉर्म्युला ना आनी मुख्यमंत्री ऑल्सो इज ऑन द सेम बोर्ड की इलिगल टाउटिंग हॅज टू बी क्लिन्स्ड आउट. दे आर नॉट ओनली सेलिंग टिकेट्स, दे आर सेलिंग द वर्ल्ड विच इज नॉट गोवा. आणि ते नाका आशिल्लें ते गोंयचे विकूंक सोदतात ते गोंया आमी परवानगी दिनात आनी ताच्या खातीर तुमकां कितें सुद्दां हेल्प जाय म्हज्या माध्यमांतल्यान और म्हज्या कडेन तुमकां कितें हेल्प जाय जाल्यार तुमी सविस्तर सांगात. वी वील एन्श्युअर दॅट दीस ड्रायव्ह कंटिन्यूज अँड टाउट्स आर क्लिन्स्ड आउट. दीस कॅन बी डन टुगेदर नॉट इंडिव्हिज्युअली. फेरीबोटीचेर तुमी को वर्किंग स्पेस टेंडर काडला न्ही तेजेर फेरीबोटी सो बरो फास्ट वाचता मरे काडला टेंडर. फेरी बोट आमची गोंयकारांची ट्रेडिशनल पयलींची फेरी बोट. फेरीच्या हातूंतल्यान पोर्तुगेजां मागीरच्यान आमी अजून गोवा पणजे बेतीम दिवार चोडणा वयतकर फेरी बोटी दिश्टी पडटा. आमच्या ह्या टॅक्नोलॉजी सेवी जनरेशनाक एखादी फेरी बोट म्हणटाची खबरूच ना कित्याक ती झू झू धूम केलें आनी कितें केलें गेलें. सो एक्सपिरियन्सींग गोवा इन अ डिफरंट फॉर्म फॉर पीपल हू वूड लायक टू यूज टॅक्नोलॉजी एंड वर्क. सो आमी को वर्किंग स्पेसीस जेन्ना उलयल्या गोवा बियॉन्ड बिचीस उलयल्या आनी डिजिटल नोमॅडाचेर तेन्ना फोकस दिल्लो आसा. फेरीबोट आमी बाब सुभाष फळदेसाया कडेन उलोवन आय एम थँकफूल टू हिम फॉर हॅविंग गिवन अस वन फेरीबोट. आनी पयलो फेरीबोट इज अ प्रयत्न इज अ स्टार्ट टू स्टार्ट अ पार्ट ऑफ को वर्किंग ऑन दीस. सो एक्सपिरियन्स तूं स्वता इमॅजीन कर की तूं फेरीबोटीचेर चडटा, टेबल आसता आनी थंय तूं तुजें को वर्किंग करता जे कोणाचें डिस्टर्बन्स ना. बरो क्रिएटिवनेस ऑफ गोवा कॅन बी यूज्ड मॅक्झिमम टू हाव यू वॉन्ट द नॅचरल पार्ट ऑफ इट. आनी ताच्या खातीर हो एक प्रयत्न हे नवे विचार हाडपाक हे नवे एक्सपिरियन्स दिवपाक इन टर्म्स ऑफ अ टॅक टुरिझम बींग प्रोमोटेड इन अ एक्सपिरियन्शियल फॉर्म. ताच्या खातीर ही फेरीबोट हो इनिशियल प्रयत्न. वन्स दीस गोज थ्रू वी अंडरस्टँड हाव इट इज देन वी वील broadly talk more on it. सगळं फेरीबोटी एकूच फेरीबोट सुरू तरी जाऊन सगळे आता तुका सांगतलो लॉन्चा वेळा कितें सांगतलो. थँक्यू.